जपानच्या समुद्रात पाण्याच्या मधोमध एक असं बेट आहे जे लांबून पाहिलं तर एखाद्या युद्ध नौकेसारखं दिसतं, पण खरं तर हे एक छोटंसं शहर आहे जे आज पूर्णपणे सुनसान आहे. या बेटाचं नाव आहे हाशिमा आयलंड. त्याला बॅटलशिप आयलंड पण म्हणतात कारण ते युद्ध नौकेसारखं दिसतं. जपानच्या नागासाकी पासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे बेट म्हणजे फक्त 11 एकर जमिनीचा तुकडा आहे. 1959 साली इथली लोकसंख्या 5200 होती. आता जरा गणित करूया. 11 एकरात 5200 माणसं म्हणजे एका एकरात 335 माणसं. आजच्या काळात चायनाची पॉप्युलेशन डेन्सिटी 84 माणसं प्रति एकर आहे, पण हाशिमा आयलंडचा हा रेकॉर्ड आजही कोणी मोडू शकलं नाहीये. हे बेट जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं ठिकाण होतं, पण असं काय झालं की हे बेट आज एक घोस्ट टाउन बनलंय. इथल्या इमारती पूर्णपणे निर्जन आणि सुनसान आहेत. आता इथे फक्त भयान शांतता आहे. इथल्या शाळांमधून मुलांचा आवाज गायब झालाय. हॉस्पिटल रिकामी पडली आहेत. थिएटरमध्ये धूळ साचले. असं वाटतं की सगळी माणसं रातोरात आपलं सगळं सामान आणि आयुष्य तसंच सोडून इथून निघून गेले. पण का? काय झालं होतं इथं? आणि का जपाननं तब्बल 35 वर्ष टुरिस्टना या बेटावर यायला बंदी घातली? चला हाशिमा आयलंडची ही कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. ही गोष्ट सुरू होते 1800 सालापासून. तेव्हा जपानच्या टाकाशिमा या बेटावर लोकांना जमिनीवरच कोळसा सापडायचा. सुरुवातीला त्यांना याचं महत्त्व माहिती नव्हतं, पण नंतर गही नावाच्या एका माणसाला चुकून याच्या उष्णता निर्माण करण्याच्या गुणधर्माचा शोध लागला. त्या दिवसापासून टाकाशिमा बेटावरील लोकांनी जमिनीवर विखुरलेला कोळसा गोळा करायला सुरुवात केली, ज्याने ते आपली घरं गरम ठेवायचे. हळूहळू 1850 पर्यंत नागासाकी एक आंतरराष्ट्रीय शिपिंग पोर्ट बनलं. अमेरिका, चायना, ग्रेट ब्रिटनच्या जहाजांना कोळशाची गरज होती, कारण त्यांची स्टीम इंजिन्स कोळशावर चालायची आणि हा कोळसा टाकाशिमा आणि आजूबाजूच्या बेटांवर बऱ्याच प्रमाणात सापडायचा. पण जेव्हा कोळशाची डिमांड वाढली तेव्हा पाहता पाहता टाकाशिमाच्या पृष्ठभागावरील कोळसा संपला. तेव्हा जपानने आसपासच्या बेटांचा शोध घेतला, ज्यामध्ये हाशिमा बेट आलं. 19व्या शतकात मित्सुबिशी कंपनीनं हाशिमावर प्रॉपर कोळसा खाण सुरू केली. त्यांनी वर्कर्ससाठी कॉन्क्रीटच्या इमारती बांधल्या. समुद्राच्या लाटांपासून बेटाला वाचवण्यासाठी भक्कम सीवॉल उभारली. याच सीवॉलमुळे हाशिमाला बॅटलशिप सारखा लुक मिळाला. 1916 साली इथं 3000 वर्कर्स राहायचे, जे दरवर्षी 150 टन कोळसा खाणायचे. 1959 पर्यंत हे प्रोडक्शन 4,10,000 टनांवर गेलं. पण हे बेट छोटं होतं, त्यामुळे इथे राहायला जागा कमी पडायची. मग मित्सुबिशीनं आणखी उंच कॉन्क्रीटच्या इमारती बांधल्या, ज्या आजही तशाच उभ्या आहेत, पण आता त्या खंगाळलेल्या अवस्थेत आहेत. पण इथलं आयुष्य सोपं नव्हतं. खाणीत काम करणं म्हणजे जीव धोक्यात घालणं, कारण खाणीत तापमान 35 डिग्री सेल्सिअस असायचं, ह्युमिडिटी 95% आणि धोकादायक परिस्थिती. अनेक वर्कर्सचा यामुळे मृत्यू झाला. इतकंच नाही, दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि दरम्यान चायनीज आणि कोरियन कैद्यांना इथं जबरदस्तीनं काम करायला लावलं जायचं. याच कारणामुळे आजही जगभरात जपानवर टीका केली जाते. मग दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतःची इमेज सुधारवण्यासाठी जपानने वर्कर्ससाठी इथे शाळा, हॉस्पिटल, सिनेमागृह, जिम बांधल्या. ह्या सर्व सुविधा कामगारांसाठी मोफत ठेवल्या गेल्या. पण या बदल्यात कामगारांना बेटाच्या देखभालीसाठी मेहनत घ्यावी लागायची. पिण्याचं पाणी मेनलँड जपानवरून यायचं. नंतर समुद्रातून पाईपलाईन्स टाकल्या गेल्या. कोळशामुळे हे निर्जन बेट जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये बदललं होतं. पण 1960 नंतर सगळं बदललं. त्या काळी कोळशाची जागा पेट्रोलनं घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची मागणी कमी झाली. हाशिमा बेट समुद्रात एकटं होतं. त्याला सुनामी आणि समुद्री वादळांचा धोका होता. सीवॉल तुटायची, त्याच्या दुरुस्तीवर खर्च व्हायचा. हळूहळू हाशिमा बेट प्रॉफिटेबल राहिलं नाही. 1970 साली मित्सुबिशीनं 2000 वर्कर्सना कामावरून आणि या बेटावरून काढलं आणि शेवटी 15 जानेवारी 1974 रोजी मित्सुबिशीनं हाशिमाची कोळसा खाण कायमची बंद केली. रातोरात हजारो वर्कर्स आणि त्यांचं कुटुंब बेट सोडून निघून गेले. इथे असलेलं घर, शाळा, हॉस्पिटल, थिएटर सगळं तसंच राहिलं. त्यानंतर हे बेट पाहिल्यावर असं वाटायचं जणू काही इथे वेळ थांबलाय. सामान, कपडे, मुलांची खेळणी आजही या बेटावर सगळं तसंच पडलंय. पण माणसं ती सगळी गायब झाली. जपाननं तब्बल 35 वर्ष या बेटावर टुरिस्टना यायला बंदी घातली. काहींचं म्हणणं होतं की जपानला इथल्या जबरदस्ती लेबर कॅम्प्सचं सत्य लपवायचं होतं, पण जपानचं म्हणणं होतं की चोरी आणि धोकादायक परिस्थितीमुळे ही बंदी घातली आहे. 2009 साली जपानने हे बेट टुरिस्टसाठी उघडलं, पण फक्त काही भागच, कारण इथल्या इमारती धोकादायक झाल्या. वादळामुळे काही पडल्या आणि काही पडायच्या मार्गावर आहे. तरीही हे बेट फिल्म मेकर्सना भुरळ घालतं. 2009च्या लाईफ आफ्टर पीपल सिरीज आणि 2011च्या जेम्स बॉन्डच्या स्कायफॉल मूवीचं शूटिंग इथं झालं होतं. जपाननं हाशिमाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नॉमिनेट केलं, पण साऊथ कोरिया आणि चायनानं त्याला विरोध केला. त्याचं कारण होतं इथल्या कामगारांवर झालेल्या अन्यायाचा इतिहास.
पण शेवटी जपाननं 1940ला केलेलं फोर्स लेबर मान्य केलं आणि हाशिमाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. आज हाशिमा आयलंड एक भयान घोस्टाऊन आहे. इथल्या रस्त्यांवर फक्त वाऱ्याचा आवाज आहे आणि कॉन्क्रीटच्या भिंतींवर कामगारांच्या इतिहासाच्या खुणा. हाशिमा आयलंडची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.